सर्वांना जय भीम, सप्रेम जय भीम. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? एकदा रिप्लाय करा. विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंग, सर्वांना गुड मॉर्निंग, सप्रेम जय भीम सर्वांना. प्रज्ञा प्रबोधिनी अकॅडमी, करिअर अकॅडमीच्या वतीने विज्ञान विषयामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण भौतिकशास्त्राचे धडे घेत आहोत विद्यार्थ्यांना, आणि इथे आपण एक विशिष्ट चॅप्टर सुरू होता आपला, तो होता उष्मा. त्या उष्मामधलं मला एक न्यूमरिकल घ्यायचं होतं. त्या हीट या चॅप्टरमधला एक भाग मी सोडलेला आहे. तो सोडलेला भाग आहे ह्युमिडिटी, म्हणजे आर्द्रता. तर आर्द्रता हा जो भाग आहे, जेव्हा आपण रसायनशास्त्र शिकू, म्हणजे केमिस्ट्री शिकू, त्यामध्ये तुम्हाला मी ते शिकवणार आहे. तर आपण एक थेरॉटिकल पोर्शन याचा सोडला आहे, तो आपण रसायनशास्त्रामध्ये शिकणार आहोत. आता त्या चॅप्टरमधला एक न्यूमरिकल आहे, तो आपण घेऊया. सोपा न्यूमरिकल आहे, आणि या चॅप्टरवर आतापर्यंत MPSCने सच काही न्यूमरिकल्स विचारलेले नाही. तर यामध्ये काही असं विचारण्यासारखे आहेत नाही, फक्त थेरॉटिकल पार्ट थोडा इम्पॉर्टंट आहे. तर आपण बघूया एक न्यूमरिकल. फाईव्ह kg वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान 20 डिग्री सेल्सिअस. पाण्याचे तापमान 20 डिग्री सेल्सिअस पासून 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत, पासून 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढवण्यासाठी किती उष्णता लागेल? हा एक सिंपलचा न्यूमरिकल आहे स्टुडंट्स. त्या न्यूमरिकलमध्ये तो म्हणतो की पाण्याचे तापमान 20 डिग्री सेल्सिअस आहे, आणि या 20 डिग्रीवरून आपण त्याला तापवतो आहे, म्हणजे उष्णता देतो आहे. तर उष्णता देऊन त्याचे तापमान 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत करायचे. ठीक आहे. तर किती उष्णता आपण देऊ? ठीक आहे. तर बघा, आपण पहिले डेटा कलेक्ट करू. तर आपल्याला हा 5 kg दिसते, 5 किलोग्राम. तर हा वस्तुमान आहे. तर वस्तुमान आहे 5 किलोग्राम. ओके. आता टेम्परेचर जो आहे, आपण T1 म्हणजे पहिला टेम्परेचर घेऊया 20 डिग्री सेल्सिअस, आणि दुसरा टेम्परेचर T2 ज्यापर्यंत आपल्याला न्यायचा आहे तो घेऊया 100 डिग्री सेल्सिअस. दोन टेम्परेचर्स दिले आहेत आपल्याला, 20 डिग्री आणि 100 डिग्री. यापासून यापर्यंत आपल्याला टेम्परेचर वाढवायचं. तिसरी गोष्ट दिली आहे आपल्याला. आता ॲक्च्युली तिसरी गोष्ट दिली नाही, पण ती आपल्याला ॲज्युम करायची आहे की हा जो पाणी हा पदार्थ आहे, पाणी याची विशिष्ट उष्माधारकता किती आहे? याची विशिष्ट उष्माधारकता किती आहे? तर त्याला आपण C म्हणतो, म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ वॉटर. तर ती आहे 1 किलो कॅलरी पर kg पर डिग्री सेल्सिअस. काय? 1 किलो कॅलरी पर kg पर डिग्री सेल्सिअस. हे बघा, मी तुम्हाला विशिष्ट उष्माधारकता या अगोदर समजवली आहे की एक पर्टिक्युलर, म्हणजे इथे बघा, आता युनिट आपण SI युनिट आणण्याचा प्रयत्न केला आहे. तर SI युनिट आणण्यासाठी इथे किलोग्राम, म्हणजे याचा अर्थ कसा घेऊ आपण की सपोज करा आपल्याकडे 1 किलो पाणी आहे, आणि या पाण्याचं टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस आहे, आणि आता आपण याचं टेम्परेचर 26 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढवणार आहोत. म्हणजे 1 डिग्री सेल्सिअस वाढवू. तर आपल्याला उष्णता द्यावं लागेल. उष्णता जेव्हा आपण देऊ, तर त्या उष्णतेला, म्हणजे ती उष्णता कॅल्क्युलेट कशी करायची? तर जी उष्णता आपण 1 किलो पाण्याला 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरपर्यंत वाढवण्यासाठी वापरतो, त्याला म्हणजे त्या पाण्याची विशिष्ट उष्माधारकता म्हणतात.
म्हणजे काय स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. तर पाण्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आहे 1 किलो कॅलरी. म्हणजे आम्हाला 1 डिग्री सेल्सिअस 1 किलोग्राम पाण्याला गरम करायचं असेल त्याची उष्णता पुरवते राहील 1 किलो कॅलरी. तर याला आपण म्हणू पाण्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ओके, तर हे आपल्याला ॲझ्युम करावं लागेल, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आता त्याने विचारलं की आपल्याला उष्णता किती द्यावी लागेल, है ना. आता आपल्याला टेम्परेचर किती वाढवायचं आहे, 20 ते 100 डिग्री. तर आपण सरळ उष्णता काढूया. तर उष्णता कशी निघणार, तर त्याचा फॉर्म्युला आहे वस्तुमान गुणिला तो जो पदार्थ आहे त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आता इथे पाणी आहे म्हणून पाण्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे पाण्याची विशिष्ट उष्माधारकता आणि डेल्टा टी. हा डेल्टा टी म्हणजे काय, याला म्हणूया आपण तापमानातील बदल. तापमानातील बदल म्हणजे जेवढा तापमान वाढला किंवा कमी झाला ते आपण डेल्टा टीने दाखवू. म्हणजे कसं करणार इथे, तर बघा एम ची व्हॅल्यू किती आहे 5, विशिष्ट उष्माधारकता किती आहे 1 पाण्याची, आणि डेल्टा टी म्हणजे काय, जास्त टेम्परेचर मायनस कमी. डेल्टा टीचा अर्थ असं समजायचा नेहमी बदल आहे ना, म्हणजे आपण याला असं लिहूया T2 मायनस T1. T2 मायनस T1. तर T2 मायनस T1 म्हणजे किती होईल, 100 मायनस 20, हे होऊन जाईल 80. ठीक आहे, ओके. आता बघा हे किती झालं, 80 गुणिला 5 म्हणजे 8 पंचे 40, तर 400. आता उष्णता आहे तर काय निघेल, हे किलो कॅलरीमध्ये निघेल, किलो कॅलरी. तर आपल्याला 400 किलो कॅलरीची उष्णता द्यावी लागेल. विद्यार्थ्यांनो 400 किलो कॅलरीची जेव्हा आपण उष्णता देऊ तेव्हा तेवढं पाणी काय होईल, या 20 डिग्रीपासून 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापवलं जाईल. तर सांगा हा न्यूमरिकल समजला तुम्हाला विद्यार्थ्यांनो, एकदा रिप्लाय करा. हॅव यू अंडरस्टूड स्टुडंट्स? हां, व्हेरी गुड, व्हेरी गुड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, तर हा एवढाही न्यूमरिकल लक्षात ठेवला की उष्णता द्यावी की लागल्यास किती, काय, कसा फॉर्म्युला आहे. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा तुम्ही. आणि यावर विचारलेलं नाही आहे, अपेक्षा कमी आहे विचारण्याची, म्हणून आपण जास्त याच्यावर स्ट्रेस देत नाही. ओके, आता यामध्ये राहिलेला एक थेरॉटिकल पोर्शन आहे. तो थेरॉटिकल पोर्शन आपण केमिस्ट्रीमध्ये शिकू, कारण केमिस्ट्रीचं काही नॉलेज पाहिजे आहे त्याच्यासाठी, ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता शिकण्यासाठी. आणि त्यानंतर आपण आता न्यू चॅप्टर आपला सुरू करणार आहोत आणि तो आहे चुंबकत्व, तो आहे मॅग्नेटिझम. तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला हा रिलेशन माहिती आहे ना, जसं मी कसं सांगितलं होतं, तुम्हाला सांगितलं होतं H इक्वल्स टू I² RT, आणि याचं युनिट घेतलं होतं जूल, पण याच फॉर्म्युल्याला लिहिलं होतं I² RT अपॉन 4.18 आणि मग काय कॅलरी. ठीक आहे ना, असं लिहिलं होतं. म्हणजे याच्यावरून आपण काय म्हणू की एक कॅलरी किती होते, 4.18 जूल. एक कॅलरी काय होते, 4.18 जूल. तर याच्यावरून आपण काय सिद्ध करू शकतो विद्यार्थ्यांनो, की जर आम्हाला कॅलरीमध्ये दिला आहे तर कॅलरीमध्ये काढूच, जसं आता काढलं होतं, पण जूलमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर 4.18 याच्याने आपण त्याला काय करून टाकू, बनवून टाकू, है ना. तर हा कन्वर्जन लक्षात घेऊन आपण आन्सर काढू शकतो. हां, ठीक आहे. आता नेक्स्ट चॅप्टर आहे आपला चुंबकत्व.
त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो विद्यार्थ्यांनो? मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम. ओके, मॅग्नेटिझम. आता हा मॅग्नेटिझम काय प्रकार आहे? सो आर यू रेडी फॉर न्यू चॅप्टर स्टुडंट्स? विद्यार्थी तयार आहेत तुम्ही? एकदा रिप्लाय करा. ऑडिओ व्हिडिओ बरोबर येते? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर हा जो पदार्थ आहे, हा पदार्थ म्हणजे मॅग्नेट ज्याला आपण म्हणतो, चुंबक म्हणतो. हा चुंबक हे तुम्हाला त्याच्यातले जे वन लाइनर क्वेश्चन्स आहेत ते तर तुम्हाला माहिती आहे. मॅग्नेशिया एरियामध्ये सापडलेला हा पदार्थ आहे. कोबाल्ट, आयरन, निकेल हे मॅग्नेटिक सबस्टन्सेस आहेत, है ना, चुंबकीय पदार्थ आहेत. आणि याच्यामध्ये काही विशिष्ट गोष्ट असते की चुंबकामध्ये एक गुणधर्म असतो की हा चुंबक मॅग्नेटिक सबस्टन्सला, चुंबकीय पदार्थांना स्वतःकडे काय करतो? अट्रॅक्ट करतो. स्वतःकडे काय करतो? अट्रॅक्ट करतो, है ना. तर ही जी अट्रॅक्ट करण्याची जी पदार्थाची जी गुणधर्म आहे, त्या गुणधर्माला आपण चुंबकत्व किंवा मॅग्नेटिझम म्हणतो. तर हा मॅग्नेटिझमचे काही गुणधर्म आपण सुरुवातीला पाहूया. हे सिंपल आहे विद्यार्थ्यांनो. गुणधर्म हे तुम्हाला माहिती असतील म्हणजे आपण लहानपणापासूनच हा चॅप्टर भौतिकशास्त्रामध्ये 6वी-7वी पासून शिकतो आहे. तर याचे मॅक्सिमम गुणधर्म आपल्याला माहिती असतील. जे माहिती नाही आहेत ते आपण बघणारच आहे. तर सर्वप्रथम चुंबकाचे काय पहिला गुणधर्म घेऊया आपण, आकर्षण. आकर्षण म्हणजे दोन चुंबकांमध्ये असलेलं अट्रॅक्शन. तर आकर्षण हा बिंदू कसा बघूया आपण? हे तुम्हाला माहिती आहे की कुठलाही मॅग्नेट घेतला म्हणजे कुठलाही चुंबक घेतला तर त्याला दोन ध्रुव असतात, नॉर्थ आणि साऊथ. ओके, हे तुम्हाला माहिती आहे. जर आपण असे दोन मॅग्नेट्स घेतले आणि समजा त्यांना या परिस्थितीत ठेवलं म्हणजे या मॅग्नेटचा नॉर्थ साऊथ आणि या मॅग्नेटचा नॉर्थ साऊथ असा ठेवला की याचा साऊथ आणि याचा नॉर्थ, याचा दक्षिण ध्रुव आणि याचा उत्तर ध्रुव हे एकमेकांच्या जवळ आहे. तर अशा वेळेस हे दोन्ही मॅग्नेट एकमेकांकडे काय होतील? अट्रॅक्ट होतील. ओके, हे दोन्ही एकमेकांकडे काय होतील? अट्रॅक्ट होतील. तर या गुणधर्माला आपण काय म्हणतो? चुंबकांचा, मॅग्नेटचा आकर्षणाचा गुणधर्म म्हणजे मॅग्नेटची अट्रॅक्शनची प्रॉपर्टी. ओके, मॅग्नेटची अट्रॅक्शनची प्रॉपर्टी ते माहिती आहे आपल्याला. दुसरं गुणधर्म काय विद्यार्थ्यांनो? दुसरा गुणधर्म आहे प्रतिकर्षण. प्रतिकर्षण. आता हा प्रतिकर्षण म्हणजे काय? याला आपण रिपल्शन म्हणतो. म्हणजे जेव्हा दोन मॅग्नेट्स एकमेकांसमोर असे येतात की त्यांचे सारखे पोल्स, त्यांचे सारखे ध्रुव एकमेकांच्या सानिध्यात जेव्हा येतात तर हा मॅग्नेट एकमेकांना, हे मॅग्नेट्स काय करतात? एकमेकांना प्रतिकर्षित करतात. म्हणजे काय करतात? एक दुसऱ्यांना रिपेल करतात. त्याच्यावरून समजलं असेल तुम्हाला गुणधर्म की चुंबकाचे विरुद्ध ध्रुव, अपोजिट पोल्स एकमेकांना अट्रॅक्ट करतील आणि चुंबकाचे सारखे ध्रुव म्हणजे सिमिलर पोल्स एकमेकांना रिपेल करतील. सारखे म्हणजे साऊथ साऊथ, नॉर्थ नॉर्थ. तर हे दोन गुणधर्म तर तुम्ही लहानपणापासून शिकलेच आहे. तिसरा गुणधर्म हाही कदाचित तुम्हाला माहिती असेल की ध्रुवांचे विलगीकरण. ध्रुवांचे विलगीकरण. आता हे ध्रुवांचे विलगीकरण काय? याचा अर्थ हे होते की जेव्हा आपण एखाद्या मॅग्नेटला, एखाद्या चुंबकाला, मॅग्नेटला ज्याला नॉर्थ साऊथ पोल आहे, याला मधून आपण छेद दिला म्हणजे याला कट केलं तर असे मॅग्नेट्स तयार होणार नाही. कसे?
दोन तुकडे झाले आहे मॅग्नेटचे, असे मॅग्नेट तयार होणार नाही. म्हणजे कसं होतील मग, तर हा नॉर्थ आहे, तर आपल्याला दिसेल हा नॉर्थ पोल इथून कपून इकडे झाला, तर हा इथे साऊथ ऑटोमॅटिक तयार होईल, आणि इथे हा साऊथ पोल तयार झाला, इथे नॉर्थ ऑटोमॅटिक तयार होईल. म्हणजे काय होईल की जेव्हाही आपण मॅग्नेटला कट करू तर त्याचे पोल सेपरेट होणार नाही, नॉर्थ साऊथ वेगळे होणार नाही. जो कट झालेला मॅग्नेट आहे तो एक परिपूर्ण मॅग्नेट म्हणून बनेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही ध्रुव दिसून पडतील. समजा आपण याला असं इथे कट केलं तरी सुद्धा आपल्याला जे तुकडे मिळतील त्यांच्यामध्ये नॉर्थ साऊथ असे दोनही काय मिळतील, ध्रुव सारखे मिळतील. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आपण ध्रुवांचे विलगीकरण करू शकत नाही. म्हणजे पोल्सला, मॅग्नेटच्या पोल्सला आपण सेपरेट करू शकत नाही, मॅग्नेटच्या पोल्सला आपण सेपरेट करू शकत नाही. चौथा गुणधर्म आहे, हाही गुणधर्म तुम्हाला माहिती असेल. चौथा गुणधर्म आहे दिग्दर्शन, म्हणजे डायरेक्शन. याचा अर्थ होतो डायरेक्शन. आता डायरेक्शनल प्रॉपर्टी जी आहे मॅग्नेटची ती कशी लक्षात घ्यायची, डायरेक्शनल प्रॉपर्टी कशी लक्षात घ्यायची. तर सपोज करा एक मॅग्नेट आहे, त्याला असं दोर बांधला आणि दोर बांधून त्याला असं लटकवत सोडलं आणि त्याला असं फिरवलं. तर जेव्हा तो सेटल होईल म्हणजे स्टेबल होईल, थांबेल, तो आता फिरत आहे समजा, तो थांबेल, तर मॅग्नेट नेहमी पृथ्वीच्या उत्तर दक्षिण टोकाकडे आपला नॉर्थ साऊथ पोल डायरेक्ट करून थांबेल. म्हणजे कसं, सपोज करा पृथ्वी अशी आहे, हा तिचा नॉर्थ पोल आहे पृथ्वीचा, आणि हा तिचा साऊथ पोल आहे ना, उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव. तर आपण मॅग्नेटला जर असं सस्पेंड करून ठेवलं, असं हवेत लटकवत ठेवलं, तर हा मॅग्नेट नेहमी आपल्याला असाच थांबलेला दिसेल, असाच थांबलेला दिसेल. तर आता ही काय भानगड आहे की का बरं असा मॅग्नेट नेहमी याच पोझिशनमध्ये येईल. मी बघा बरं, मॅग्नेट कोणता म्हणतोय, फ्रीली सस्पेंडेड मॅग्नेट, म्हणजे ज्याला असं दोरा बांधून लटकवून ठेवलं है ना. तर हा मॅग्नेट जेव्हा सेटल होईल, थांबेल, फिरणं थांबेल याचं, तेव्हा तो नेहमी पृथ्वीच्या उत्तर दक्षिण ध्रुवाकडे आपल्याला स्वतःला असं ओरिएंट करून थांबेल. म्हणजे कधीच आपल्याला असं दिसणार नाही की मॅग्नेट असा काहीतरी थांबला, असा कधीच होणार नाही. तो नेहमी याच पद्धतीने थांबेल ज्या पद्धतीने दिसतं. तर आता हे कशामुळे होते हे तर आपण थोड्या वेळात पाहूच, पण याचे या गुणधर्माचे फायदे काय. तर आपल्याला या गुणधर्माचे फायदे असे दिसतात की अगोदरच्या काळी, म्हणजे बघा आता तर आपल्याकडे सगळ्या टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, तर या टेक्नॉलॉजिकल ॲप्लायन्सेसचा वापर करून आपण डायरेक्शन इझिली फाइंड आउट करू शकतो. म्हणजे आजकाल तर एकदम सिम्पल आहे डायरेक्शन फाइंड आउट करणं. गुगल मॅप टाकला तर आपल्याला काय मिळतं, ॲक्झॅक्ट लोकेशन मिळून जाते, रस्ता मिळून जातो. पण अगोदरच्या काळात जेव्हा यांना, म्हणजे बघा सिम्पलशी एक गोष्ट आहे की आपण दिशा कशी लक्षात ठेवतो. म्हणजे जसं मला इथून घरी जायचं आहे, तर मला कुठे एक्झॅक्टली जायचं आहे हे मी कसं ठरवणार, तर मी ठरवणार रोडांना बघून है ना, रस्त्यांना बघून, त्याच्या आजूबाजूला असलेल्या परिसराला बघून आपण डिसाईड करतो की आता इथून वळायचं आहे तिथून वळायचं आहे. पण समजा आपण समुद्रामध्ये आहोत, जिथे चारीकडे पाणी आहे, त्यावेळेस आपण म्हणजे दिशा कशी ठरवायची, तर दिशा ठरवण्याचे काही विशिष्ट 2-3 प्रकार आहेत. पहिला प्रकार अगोदरच्या काळी वापरायचे लोक, आता नाही. काय व्हायचं की दिशा ठरवण्यासाठी सूर्याची पोझिशन लक्षात घ्यावी लागत असेल. सूर्याची पोझिशन म्हणजे कसं, सूर्य नेहमी पश्चिमेस मावळतो आणि पूर्वेस उगवतो, हे आपल्याला माहिती आहे. तर जर आकाश म्हणजे शुभ्र आहे आणि आपल्याला सूर्य दिसत आहे, तर त्यावेळेसचे नाविक जे होते ते सूर्याच्या दिशेला पाहून, सूर्याच्या उगवण्याच्या आणि मावळण्याच्या दिशेला पाहून डायरेक्शन ठरवायचे. कारण एकदा पूर्व दिशा मिळाली तर पश्चिम, उत्तर, दक्षिण आपण लोकेट करू शकतो. पण जर समजा एखाद्या वेळेस ढगाळलेलं वातावरण आहे, सूर्य दिसतच नाही आहे, मग अशा वेळेस किंवा रात्रीची वेळ घ्या,
रात्रीची वेळ आहे, तर मग रात्रीच्या वेळेस दिशा कशी ठरवायची? तर रात्रीच्या वेळेस दिशा ठरवण्यासाठी विद्यार्थ्यांनो आपण स्पेशली बघा की आकाशामध्ये काही विशिष्ट असे तारे आहेत जे प्रत्येक रात्री आपल्याला एका विशिष्ट दिशेत दिसतात. तर त्या ताऱ्यांना अभ्यासून त्यावेळेसचे नाविक रात्रीच्या वेळेस दिशा ठरवायचे. पण समजा रात्रीची वेळ आहे आणि ढगाळलेलं वातावरण आहे, म्हणजे तारे दिसत नाही आहेत, म्हणजे आपल्याला सूर्याची मदत नाही होत आहे, ताऱ्यांची मदत नाही होत आहे. मग अशा वेळेस दिशा कशी ठरवली जात असेल? तर दिशा ठरवण्यासाठी ते एक यंत्र वापरायचे, त्याला आपण काय म्हणतो? होका यंत्र म्हणतो, म्हणजे मॅग्नेटिक कंपास म्हणतो. तो मॅग्नेटिक कंपास काय असायचा विद्यार्थ्यांनो? की त्याच्यामध्ये एक छोटीशी मॅग्नेटची निडल राहायची, सुई राहायची, आणि तो असा काहीसा गोलचा राहायचा. त्यामध्ये ते मध्ये जी निडल होती ती या पद्धतीची राहायची आणि वरती असं नॉर्थ साऊथ लिहून राहायचं. आणि जो की ही मॅग्नेटिक निडल आहे ना, चुंबकीय सुई आहे, तर ही नेहमी या सस्पेंडेड अटकवलेल्या चुंबकासारखी वागायची आणि नेहमी नॉर्थ साऊथलाच राहायची. तर हा इन्स्ट्रुमेंट कसाही फिरवला तरी आम्हाला ते मॅग्नेटिक निडल नेहमी नॉर्थ साऊथच पॉईंट आउट करताना दिसायचे. यावरून हे आपण ठरवायचो की दिशा पर्टिक्युलर कोणती आहे. म्हणजे त्या काळी चुंबकाने आपल्याला खूप मदत केली, खास करून आपल्या प्रवाशांना जे समुद्रामध्ये प्रवास करत होते. तर हे जे गुणधर्म आहे, या गुणधर्माला आपण दिग्दर्शन म्हणजे डायरेक्शनल प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेट असं म्हणतो. ठीक आहे. मग आता हा प्रश्न येते की हा मॅग्नेट असा का वागतो? का बरं हा पृथ्वीच्या नॉर्थ साऊथला स्वतः म्हणजे ओरिएंट होऊन दाखवतो? का बरं ती पोझिशन नेहमी नॉर्थ साऊथच घेतो, ईस्ट वेस्ट किंवा अन्य कुठली दिशा घेत नाही? तर ते आता आपण पाहूया. तर पहिले विद्यार्थ्यांना एकदा सांगा, इथपर्यंत ओके आहे? इथपर्यंत तुम्हाला कळलं? एकदा रिप्लाय करा स्टुडंट्स. येस. तर या आता इकडे बघूया आपण. तर विद्यार्थ्यांनो काय आहे की आता यासाठी आपल्याला थोडंसं सुरुवातीचा काळ पाहावा लागेल. जेव्हा पृथ्वी आजपासनं 450 अब्ज वर्षापूर्वी है ना, 450 बिलियन इयर्स ॲगो जेव्हा पृथ्वी इव्हॉल्व झाली, म्हणजे पृथ्वी बनणं सुरू झालं, प्लॅनेट्स बनत होते, त्यावेळेस आपल्याला दिसते की पृथ्वी जी होती ती बिलकुल राहण्यासारखी किंवा राहण्यासारखा ग्रह नव्हता. यावर प्रचंड उलथापालथ होत होती. यावर पुष्कळशे ॲस्ट्रॉइड्स म्हणजे उल्कापिंड येऊन आदळत होते, स्फोट व्हायचे, कितीतरी अणुबॉम्ब एकाच जागी फोडल्यासारखे स्फोट व्हायचे. आणि हा पृथ्वी स्वतःच काय होता? एक तप्त गोळा होता, एक मासेसचा तप्त गोळा होता. आणि हा गोळा एक पर्टिक्युलर शेपमध्ये येतो, ग्रहाचा फॉर्मेशन करून घेतो आणि सूर्याभोवती फिरणं सुरू होऊन जातं. मग हा सूर्याभोवती फिरता फिरता खूपशे करोडो वर्ष गेले आणि करोडो वर्ष गेल्यानंतर ही पृथ्वी हळूहळू थंड व्हायला लागली. ना त्यावेळेस यावर पृथ्वीवर ऑक्सिजन होतं, ना वातावरण होतं, ना काहीच होतं. मग हळूहळू प्रोसेसेस होत गेल्या आणि ही पृथ्वी थंड व्हायला सुरू झाली. पण थंड कशी झाली? पृथ्वी बाहेरून आतमध्ये अशी थंड झाली. म्हणजे बाहेरचा भाग थंड होत गेला आणि तो थंड होत असलेला भाग आतमध्येपर्यंत थंड व्हायला सुरू राहिला. कालांतराने काय झालं की मग सरफेस किंवा पृष्ठभाग पृथ्वीचा व्यवस्थित झाला, इथे वातावरण निर्मिती झाली, पाऊस पडू लागला, समुद्र निर्माण झाले. मग त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे समुद्रामधले बॅक्टेरियाज वगैरे जन्माला आले. पहिले युनिसेल्युलर एकपेशीय जीव यांची रचना झाली आणि मग काही कालांतराने वेगवेगळे मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स बनायला लागले. आणि मग काही 10-1 लाख वर्षापूर्वी मानवाची उत्पत्ती झाली. ते आपण तो एक बायोलॉजीचा भाग आहे, इव्होल्युशनचा भाग, तो तुम्ही पाहिलाच. आपण इथेच थांबूया की आपण पृथ्वी थंड होण्याची प्रक्रिया सुरू झाली. आता पृथ्वी जेव्हा थंड होत आहे तर ती आतापर्यंत पूर्ण थंड झाली का? प्रश्न काय आहे की आतापर्यंत पृथ्वी पूर्णपणे थंड झाली का? म्हणजे आतमध्येपर्यंत थंड झाली? तर विद्यार्थ्यांनो, आतापर्यंत पृथ्वी पूर्णपणे थंड झाली नाही. आजही पृथ्वीच्या भूगर्भात आपण बघू तर
अशी उल्थापालथ आपल्याला प्रचंड दिसते. जो कोर आहे पृथ्वीचा तो आजही तप्त पदार्थापासून बनला आहे, तप्त लाव्यापासून बनला आहे. आणि हा लावा कधी कधी मध्यंतरी याला रस्ता मिळाला तर हा पृष्ठभागावर ज्वालामुखीच्या स्वरूपात येतो. याच्यावरून हे सिद्ध होते की पृथ्वीच्या भूगर्भात आताही काय आहे, उष्णता भरपूर प्रमाणात आहे आणि पृथ्वी आताही पूर्णपणे थंड झालेली नाही. आता हा जो भूगर्भातला भाग आहे, हा भूगर्भातला भाग प्रचंडरित्या याच्यामध्ये मोशन दिसून येते, गती दिसून येते. म्हणजे हा जो लावा आहे किंवा हा जो आणखी काही पदार्थापासून बनलेला मटेरियल आहे तो नेहमी असा रोटेशनल मोशनमध्ये दिसते आपल्याला, इकडून तिकडे तिकडून इकडे, म्हणजे याची मोशन सुरू असते. आणि या मोशनमुळे काय झालं की पृथ्वी स्वतः एक मॅग्नेटसारखी बिहेव करायला लागली. पृथ्वी काय झाली की स्वतः एक मॅग्नेटसारखी बिहेव करायला लागली. म्हणजे जसं तुम्ही बघा की आपण जसं एक बार मॅग्नेट काढला तर आपण अशी डायग्राम काढतो, नॉर्थ साऊथ, आणि मग अशा रेषा दाखवतो आपण. या रेषांना चुंबकीय बलरेषा म्हणतात. हे थोड्या वेळात सांगतोच मी. ओके, तर हे जे आहे हे चुंबकीय बलरेषा आहे आणि तशाच काहीशा चुंबकीय बलरेषा आपल्याला पृथ्वीच्या बाबतीत दिसतात. तर पृथ्वीचा जो आतमधला भाग आहे हा भाग याच्यामध्ये उलथापालथ सुरू आहे, मॅग्नेटिक सबस्टन्सेस आहेत आणि हे सबस्टन्स रोटेशनल मोशनमुळे मध्ये असल्यामुळे पृथ्वीच्या अवतीभोवती एक चुंबकीय क्षेत्र तयार झालेलं आहे. पृथ्वीच्या अवतीभोवती एक चुंबकीय क्षेत्र तयार झालेलं आहे. आता याचा अर्थ काय होईल की आपली पृथ्वी ही वेगळी काही नसून एक स्वतःच एक चुंबक आहे, म्हणजे एक मॅग्नेट आहे. तर मग जेव्हा हा पृथ्वीचा मॅग्नेटिझम आपण असा फ्रीली लटकवलेल्या मॅग्नेटच्या सानिध्यात येतो तेव्हा हे दोनही मॅग्नेट म्हणजे पृथ्वी मॅग्नेट आणि आपला साधा बार मॅग्नेट हे एकमेकांना काय करतात, एकमेकांना अट्रॅक्शन मोडमध्ये किंवा रिपल्शन मोडमध्ये जे काही असेल ते म्हणूया आपण, हे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि हा मॅग्नेट या मॅग्नेटला च्या हिशोबाने स्वतःला ओरिएंट करतो. म्हणजे आपल्याला म्हणजे त्याला असं नॉर्थ साऊथ स्वतःला दिशा निर्देशित करून टाकतो, म्हणजे तो या पोझिशनमध्ये अटकून पडतो. तर मॅग्नेटवर इफेक्ट टाकायचा असेल तर आपल्याला मॅग्नेट पाहिजे होता. तर हा मॅग्नेट नॉर्थ साऊथ डायरेक्शन याच्यामुळे घेतो कारण पृथ्वी सुद्धा काय एक स्वतः मॅग्नेट. पण ही जी पृथ्वी आहे हिचं मॅग्नेट म्हणजे मॅग्नेटिक पोल आणि जिओग्राफिकल पोल, म्हणजे मी काय म्हणतो बघा तुम्हाला सांगतो. एक मिनटं मला डायग्राम काढू द्या. सपोज करा मी पृथ्वीची अशी डायग्राम काढली. तर आपण भूगोलामध्ये शिकलो आहे की पृथ्वीला दोन ध्रुव आहेत. दोन ध्रुव म्हणजे काय, तर अगदी पृथ्वीचा वरचा टोक, वरचा बिंदू आणि अगदी खालचा बिंदू. पण हे बिंदू कशी डिसाईड करायचे, तर आपली पृथ्वी हे नेहमी एका अक्षाभोवती फिरते है ना, या अक्षाभोवती रोटेट होत राहते. ओके, आणि त्या फिरण्यामुळे ते जे अक्ष ज्या दोन बिंदूमधून गेला आहे असं आपण इमॅजिन करतो आणि या अक्षाभोवती पृथ्वी अशी गोल फिरत असते है ना, परिवलन होत असते तिचं. तर हे परिवलन जे होते हे परिवलन झाल्यामुळेच आपल्याला दिवस रात्र दिसून पडते. तर हे जे दोन बिंदू आहेत ज्यामधून एक इमॅजिनरी ॲक्सिस, एक काल्पनिक अक्ष जात आहे असा आपण विचार करतो, ज्या अक्षाभोवती पृथ्वी गोल फिरत आहे, या दोन बिंदूंना म्हणा किंवा या दोन जागांना आपण भौगोलिक ध्रुव म्हणतो. म्हणजे समजा मी अशी डायग्राम काढली तर हा एक आणि हा एक बिंदू, हे दोन बिंदू जे आहेत हे पृथ्वीचे काय आहेत असं दाखवूया. याला आपण म्हणूया उत्तर ध्रुव आणि याला म्हणूया दक्षिण ध्रुव. म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. पण हे दोन्ही पोल कोणते आहेत,
हे अक्षाद्वारे डिसाईड केलं आहे ना. हे काल्पनिक ॲक्सिस म्हणजे इमॅजिनरी ॲक्सिस म्हणू किंवा काल्पनिक अक्ष म्हणू. याला अक्ष म्हणून लिहूनच देतो, या बाजूला देतो अक्ष. पण हे जेही आहे हा अक्ष आहे, हा उत्तर ध्रुव आहे, हा दक्षिण ध्रुव आहे. हे जे सगळं आहे हे आपण कोणत्या हिशोबाने म्हणतोय, तर हे आपण भौगोलिकरित्या म्हणजे जॉग्रफीच्या हिशोबाने असलेले हे तीनही आयटम्स आहेत असं म्हणूया. म्हणजे हा जो उत्तर ध्रुव आहे हा भौगोलिक उत्तर ध्रुव आहे, म्हणजे काय जिओग्राफिकल नॉर्थ पोल. हा जो दक्षिण ध्रुव आहे हा भौगोलिक आहे म्हणजे जिओग्राफीच्या रिलेटेड जिओग्राफिकल साऊथ पोल. आणि हा जिओग्राफिकल ॲक्सिस आहे जी काल्पनिक आहे. पण जेव्हा आपण मॅग्नेट म्हणतो, पृथ्वी एक मॅग्नेट आहे म्हणतो, पृथ्वी आपली अर्थ एक काय मॅग्नेटिझम दाखवते, तर त्यावेळेस हा जो मॅग्नेट असते ना याच्याही मधून जाणारा एक अक्ष असतो जो नॉर्थ आणि साऊथ पोलच्या मधून एक्झॅक्ट जाणारा ॲक्सिस असतो. तर मग पृथ्वी आपली मॅग्नेट आहे तर यालाही काहीतरी अक्ष असेल, जो कोणता असेल चुंबकीय अक्ष असेल. तर पृथ्वीचा चुंबकीय अक्ष आणि पृथ्वीचा भौगोलिक अक्ष म्हणजे पृथ्वीचा जॉग्राफिकल ॲक्सिस आणि पृथ्वीचा मॅग्नेटिक ॲक्सिस हे दोन्ही ॲक्सिस एकच नाही आहे. हे दोन्ही ॲक्सिस एकच नाही आहेत. तर यांच्यामध्ये आपल्याला काहीसा कोन सापडतो आणि हा कोनमध्ये म्हणजे हा भौगोलिक अक्ष आणि हा चुंबकीय अक्ष. याला आपण लिहूया या बाजूला चुंबकीय अक्ष, म्हणजे चुंबकीय आहे. आणि याला आपण म्हणूया हा अक्ष म्हणजे याला आपण चुंबकीय अक्ष म्हणू. हा जो बिंदू आहे याला आपण काय म्हणू उत्तर ध्रुव म्हणू. पण कोणता उत्तर ध्रुव, चुंबकीय उत्तर ध्रुव. आणि हा जो राहील हा राहील विद्यार्थ्यांनो चुंबकीय दक्षिण ध्रुव. ठीक आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या या बाजूला जे काही मी लिहिलं आहे ते पृथ्वी जेव्हा चुंबकासारखी बिहेव करते, एका मॅग्नेटासारखी बिहेव करते तेव्हाचं डिटेल्स आहे. आणि हे काय कोणते डिटेल्स आहेत, हे जेव्हा पृथ्वी एका भौगोलिकरित्या बिहेव करते म्हणजे काय जिओग्राफीरित्या बिहेव करते तेव्हा. म्हणजे हा भौगोलिक अक्ष, हा भौगोलिक उत्तर ध्रुव, हा भौगोलिक दक्षिण ध्रुव. पण इथे पाहिलं तर हा जो अक्ष आहे हा अक्ष चुंबकीय अक्ष आहे, कारण चुंबकाला पण एक अक्ष असतो जसं इथे दाखवला मी. हा जो अक्ष चाललाय ना विद्यार्थ्यांनी हा अक्ष चुंबकीय अक्ष आहे. तर हा चुंबकीय अक्ष म्हणजे काय तर मॅग्नेटिक ॲक्सिस. हा चुंबकीय उत्तर ध्रुव म्हणजे मॅग्नेटिक नॉर्थ पोल आणि हा चुंबकीय दक्षिण ध्रुव म्हणजे मॅग्नेटिक साऊथ पोल. आणि या दोन अक्षांमध्ये आपल्याला एक काय दिसते, आपल्याला एक कोन दिसतो. आणि हा कोन 10 डिग्री ते 15 डिग्री, हा कोन 10 डिग्री ते 15 डिग्रीच्या दरम्यान असतो. आता तुम्ही म्हणाल की फिक्स का नाही आहे, तर फिक्स याच्यासाठी नाही आहे कारण मॅग्नेटिक अक्ष जो आहे है ना, मॅग्नेटिक अक्ष म्हणजे आपण त्याला काय म्हणू चुंबकीय अक्ष जो आहे मॅग्नेटिक ॲक्सिस आहे ही थोडीशी फ्लक्च्युएट होत असते. कारण इथे उलथापालथ होणं सुरू असते. तर याची एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही मिळत आपल्याला, काहीसा 10 ते 15 डिग्रीच्या दरम्यान मिळतो. तर कदाचित ही गोष्ट तुम्हाला माहिती नव्हती पण आता तुम्हाला माहीत झाली आहे. तर मला एकदा रिप्लाय करा, तुम्हाला ही गोष्ट समजून आली का. साध्या मॅग्नेट बरेच पोल कसे दाखवायचे, कसे ओळखायचे ते बघा. ते सिंपल आहे. जर आपल्याला हे माहिती आहे, आपल्यासमोर एक मॅग्नेट आणून ठेवला आणि आता आपल्याला नॉर्थ पोल कोणता आहे साऊथ पोल कोणता आहे, तर दोन मेथड्स आहेत त्याच्याने ओळखू शकतो आपण. पहिली मेथड अशी आहे की आपल्याकडे जर मॅग्नेट असेल आणि आपल्याला माहीत असेल की हा नॉर्थ साऊथ आहे त्याचा आपल्या जवळचा मॅग्नेट, तर आपण तो मॅग्नेट घ्यायचा ज्याचे नॉर्थ आणि साऊथ पोल माहिती आहेत आपल्याला, आणि तो आपल्याला आणून दिलेला जो मॅग्नेट आहे तो असा ठेवला. जर हे अट्रॅक्ट झाले तर मग हा नॉर्थ असेल आणि जर हे रिपेल झाले तर मग हा काय असेल साऊथ असेल. अशावरून आपण डिसाईड करू शकतो.
ही पहिली गोष्ट. किंवा दुसरी गोष्ट ही की त्याला फ्रीली सस्पेंड करून द्यायचं. असं त्याला आपल्याकडे जो मॅग्नेट आला ज्याचे उत्तर दक्षिण ध्रुव आपल्याला माहिती नाही, त्याला असं इथे मधात रस्सी बांधून असं लटकवून दिलं, फ्रीली लटकवलं आणि त्याला फिरता सोडून दिलं. आता काही वेळानंतर तो काय होईल, स्वतःला उत्तर दक्षिण असं ओरिएंट करून टाकेल. म्हणजे पृथ्वीच्या उत्तर आणि पृथ्वीच्या दक्षिण दिशेने असं ओरिएंट करेल. आणि ओरिएंटेड झाल्यानंतर याचा जो नॉर्थ पोल आहे मॅग्नेटचा, याचा जो नॉर्थ पोल आहे तो कुठे राहील, तर पृथ्वीच्या नॉर्थ पोलकडे. आणि याचा जो साऊथ पोल आहे तो कुठे राहील, पृथ्वीच्या साऊथ पोल. म्हणजे आपला मॅग्नेट जर इथे आपण ठेवला, जर इथे ठेवला, 1 सेकंड स्टुडंट्स, जर आपण इथे ठेवलं मॅग्नेट, तर हा मॅग्नेट काहीसा असा दिसेल आपल्याला. नॉर्थ बनवूया आणि हा साऊथ बनवूया. म्हणजे नॉर्थ साऊथ ओरिएंटेशन आपल्याला दिसून पडेल. म्हणून बघा, तुम्ही कधी पण होकायंत्र कंपास पाहिला तर तो एक्झॅक्ट नॉर्थकडे जात नाही. हा बघा, हा जो मॅग्नेट आहे ना, हा मॅग्नेट असा चालला आहे ना, असं ओरिएंट केलं त्याने स्वतःला. त्याने भौगोलिक अक्षाच्या दिशेने स्वतःला ओरिएंट केलं. म्हणजे एक्झॅक्टली जर तुम्ही एखाद्या दिशेला उत्तर दिशा म्हणत असाल, समजा ही उत्तर दिशा आहे, असं कोणती उत्तर दिशा, भूगोलाच्या बाबतीत जॉग्राफिकल नॉर्थ, तर कधीच मॅग्नेट असा राहणार नाही. ओके, तो थोडासा काय दिसेल आपल्याला, तेढा झालेला दिसेल. म्हणजे तुम्ही त्या दिशेने पाहत असेल तर वरची दिशा समजा उत्तर असेल तर हा मॅग्नेट असा दिसेल तुम्हाला थोडंसं. कारण इथे आम्हाला अँगल किती दिसतो, 10 ते 15 डिग्री दिसतो. ध्रुवावर होकायंत्र कोणत्या दिशेने स्थिर राहतो, उत्तर ध्रुव दिशा कुणीकडे राहतो. बघा, ध्रुवावर आपण गेलो तर मॅग्नेट आपला स्टील राहील आणि तो जसं होकायंत्र घेऊन गेलो, होकायंत्राची डायग्राम घेतली तर तो जो नॉर्थ पोल आहे, जो नॉर्थ साऊथ इथे दाखवत असेल, तर मॅग्नेटची सुई एक्झॅक्ट आपल्याला अशा फॉर्ममध्ये दिसेल. ठीक आहे, कारण आपण नॉर्थ पोलवर पोहोचलो आहे ना, तर या सुईला कुठे, या टोकाला कुठे दाखवायचा आहे, नॉर्थ पोलला, तर तो तिथेच दाखवेल. म्हणजे तुम्ही कंपास कसाही फिरवला तरी तो त्याच दिशेने ओरिएंटेड राहील. दक्षिण ध्रुवाकडे जाल तर हा पॉईंट. पण आपण जेव्हा ध्रुवावर जातो तेव्हा आपल्याला दिशेची गरज नसते. ठीक आहे ना, आपण ध्रुवावर गेल्यावर दिशेची गरज नाही आहे. अशा वेळेस आपल्याला ध्रुवापासून सरकून दिशा निर्देशित करता येतं. गुड क्वेश्चन गेले. तर हा जो अँगल आहे 10 ते 15 डिग्री, हे लक्षात ठेवायचं. ओके, आणखी काही क्वेश्चन विद्यार्थ्यांना? ओके, मग हे समजून आलं, एकदा रिप्लाय करा. बाकी सगळं जे गुणधर्म पाहिले ते सगळ्यांना समजले, एकदा सर्व लोक रिप्लाय करा. येस, कम ऑन फास्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. व्हेरी गुड. चला, आता माझा एक सिंपलचा प्रश्न आहे की पृथ्वी आपण मानतो की एक चुंबकासारखी, मॅग्नेटसारखी वागते, तर ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे का? म्हणजे कोणत्या कोणत्या इम्पॉर्टन्सने आपण याला बघूया. या गोष्टीचे आपल्याला कोणते फायदे होतात की पृथ्वी एका चुंबकासारखी वागते, ते एक स्वतःच चुंबक बनून राहते, तर याच्याद्वारे आपल्याला कोणता फायदा होतो? तर एक दिग्दर्शनाचा फायदा होतो, म्हणजे डायरेक्शन्स आपल्याला समजून येतात. हा तर पहिला फायदा आहेच. याच्या व्यतिरिक्त आणखी कुठला फायदा आहे का की ज्यामुळे पृथ्वीचं चुंबकत्व आपल्याला मदत करते? तर विद्यार्थ्यांनो, असा कोणता फायदा तुम्हाला माहिती आहे का? जरा मला सांगा. डू यू नो एनी ऑफ सच usefulness of Earth's magnetism? चला बघा, हे दिग्दर्शनाचा गुणधर्म आपण सोडला तरी पृथ्वी
च्या या चुंबकत्वामुळे आपल्याला एक खूप मोठा फायदा होतो आणि तो फायदा अति इम्पॉर्टंट आहे. जर तो फायदा नसता तर आपली जीवसृष्टी कधीच वाचू शकली नसती. तर कसं? तर आपली एक पृथ्वी आहे समजा. पृथ्वी स्वतः एक चुंबक आहे. तर चुंबक असल्यामुळे त्यामधून चुंबकीय रेषा निघत राहतील आणि ते पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाकडे निघत राहतील. म्हणजे आपल्याला हा चुंबकीय क्षेत्र पृथ्वीचा दिसतो. ओके. आता होते काय की आपण सूर्याला ऊर्जेचा स्रोत मानतो. सूर्याला ऊर्जेचा स्रोत मानतो आणि त्यामुळे आपल्याला सूर्य काय आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट असा तारा वाटतो. नो डाऊट त्याच्याकडून येणाऱ्या उष्णता आणि प्रकाशामुळे आपल्या बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज चालतात आणि त्याद्वारे आपण काय करतो की आपण पृथ्वीवर जीवित स्थितीमध्ये राहू शकतो. हा जो सूर्य आहे विद्यार्थ्यांनो, हा सूर्य याच्यावर प्रचंड उलथापालथ होत असते. सूर्यावर खूप जास्त प्रमाणात उलथापालथ सुरू असते. म्हणजे सूर्यावर प्रचंड प्रमाणात स्फोट होत असतात. सूर्यावर जे सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत ते स्फोटाद्वारे काय होते, जसं इथे स्फोट झाला, सूर्याच्या पृष्ठभागावर इथे स्फोट झाला, तर इथे काही चार्ज पार्टिकल्स सर्व दिशेने या स्फोटाच्या दिशेने असे वाहू लागतात. आणि हे जे चार्ज पार्टिकल्स आहेत म्हणजे उष्णता आणि प्रकाश हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंगांच्या स्वरूपात येत आहेत, तिथे येतेच, पण काही असे चार्ज पार्टिकल्स असतात जे या सूर्याच्या पृष्ठभागावर होणाऱ्या स्फोटामुळे वातावरणात असे पसरले जातात. हे जेव्हा चार्ज पार्टिकल्स पृथ्वीच्या दिशेने येतात ते यांचे गुणधर्म काय? चार्ज पार्टिकल काय करते? तर सपोज हे आपण यांच्या सानिध्यात आलो तर हे आपल्या बॉडीच्या आतमधून आरपार चालले जातील. इवन आपल्या सेल्समधून चालले जातील आणि आपल्या सेल्सच्या DNA म्युटेट करून टाकतील. DNA वगैरे शिकले ना, त्याचे जे जीन्स असतात त्यांना तोडून टाकतील आणि ते म्युटेट होतील, म्हणजे माणूस जिवंतच नाही राहू शकणार. म्हणजे एवढे भयंकर लेवलवर हे सब ॲटॉमिक पार्टिकल्स, चार्ज पार्टिकल्स नेहमी पृथ्वीवर आदळत असतात, म्हणजे पृथ्वीपर्यंत येत असतात आणि ते सूर्यापासून, सूर्याच्या वर झालेल्या स्फोटापासून निर्माण झालेले असतात. यांना आपला आता हे जर पृथ्वीपर्यंत पोहोचले तर हे काय काय इफेक्ट करू शकतात? तर आपल्या पृथ्वीच्या भोवती वातावरण, पृथ्वीच्या भोवती समजा हे वातावरण आहे, तर जर हे चार्ज पार्टिकल या वातावरणाच्या आतमध्ये शिरले तर हे वातावरणाला जाळून टाकतील किंवा वातावरणाला सोबत आपल्या वाहून घेऊन जातील. ठीक आहे ना. हे लाईटच्या स्पीडने येणारे पार्टिकल्स आहेत आणि यांना आपण सौर वारे म्हणतो. सौर वारे, इंग्लिशमध्ये याला सोलर विंड म्हटलं जाते. तर हे सोलर विंड कंटिन्युअसली होणारी प्रक्रिया आहे सूर्यावर. कुठे ना कुठे सूर्यावर स्फोट होत असतात पृष्ठभागावर आणि त्या पृष्ठभागावरून निघणारे सौर्य वारे म्हणजे सोलर विंड हे पृथ्वीच्या दिशेने कंटिन्युअसली येत असते. याचे इफेक्ट डेंजरस आहेत. जीवसृष्टीला तर हे धोकादायक आहेतच, पण आपल्या पृथ्वीच्या वातावरणाला सुद्धा भयंकर धोकादायक आहे. वातावरण जाळून टाकतं. आणि काही सायंटिस्ट लोकांचं असंही म्हणणं आहे की मंगळावर, मंगळ बघा, हा मंगळ जो ग्रह आहे मार्स, याच्यावर पृथ्वीसारखी साम्यता दिसते. म्हणजे पृथ्वी जसे मध्ये जे ज्या गोष्टी आपल्याला अवेलेबल दिसतात, जे जीवसृष्टीला मदत करतात, तशा पुष्कळशा गोष्टी आपल्याला मंगळावर सापडतात. तर असं मानणं आहे की काही लाख करोड वर्षापूर्वी मंगळसुद्धा पृथ्वीसारखाच होता. मंगळावर सुद्धा वातावरण होतं. मंगळावर सुद्धा काही नाही, एकपेशीय जीवसृष्टी कदाचित अस्तित्वात होती, पण काहीतरी उलथापालथ झाली आणि मंगळ काय झाला, मंगळ स्टेबल नाही राहू शकला आणि मंगळाने आपलं वातावरण काय केलं, ॲडजस्ट करू नाही शकलं. तर आता मंगळाने का तसं नाही केलं, करू शकला, ते आता पाहूया. पहिले आपण पृथ्वीबद्दल पाहूया. पृथ्वी कशी वागली, पृथ्वी काय करते की हा सौर विंड
सौर वारे जे जेव्हा पृथ्वीच्या सानिध्यात येतात तेव्हा ते काहीच बिघडवू शकत नाही. तर आपल्याला हे दिसते की हे सौर वारे जेव्हा पृथ्वीच्या आसपास येतात तर हा जो पृथ्वीचा चुंबकीय क्षेत्र आहे हा या सौर वाऱ्यांना काय करतो तर स्वतः जवळ येण्यापासून परावृत्त करतो आणि त्यांची डायरेक्शन बदलवून टाकतो. म्हणजे हे येतात तर खरे जवळ पृथ्वीच्या, पण पृथ्वीचं चुंबकत्व काय करतं, हे येणारे सूर्यापासून येणारे सौर वारे आहेत यांना डायव्हर्ट करून टाकतं, जे ॲज सच की इथे रिपल्शन होत आहे आणि हे सगळेचे सगळे सूर्य म्हणतो पृथ्वीला ओलांडून पृथ्वीच्या कॉन्टॅक्टमध्ये न येता, वातावरणाच्या कॉन्टॅक्टमध्ये न येता हे सरळ पृथ्वीला क्रॉस करून टाकतं. आणि हे होते फक्त कशामुळे, तर पृथ्वी एक चुंबक आहे यामुळे. पृथ्वीचं चुंबकत्व का टिकून आहे, कारण पृथ्वीच्या भूगर्भात कंटिन्युअस त्या मॅग्नेटिक सबस्टन्सची हालचाल होत आहे. कधीतरी काय होईल, हे मॅग्नेटिक सबस्टन्सेसची हालचाल थांबेल, म्हणजे होऊ शकते पृथ्वी थंड होऊन जाईल, पूर्णपणे आतमध्येपर्यंत पृथ्वी थंड होऊन जाईल आणि हे सबस्टन्स हालणं बंद होतील. त्याच दिवशी काय होईल, त्याच वेळेला पृथ्वीचा हा जो चुंबकत्व आहे म्हणजे मॅग्नेटिझम आहे ते संपून जाईल, म्हणजे पृथ्वी एका छोट्या दगडासारखा होऊन जाईल आणि त्याच वेळेस येणारे सौर वारे हे काय करतील, तर हे पृथ्वीच्या वातावरणाला जाळून टाकतील किंवा ते विश्वामध्ये, युनिवर्समध्ये असे वाहून घेऊन जातील. पण आता पृथ्वी वाचलेली आहे ती फक्त पृथ्वीच्या कोणत्या मॅग्नेटिक इफेक्टमुळे, पृथ्वीच्या चुंबकत्वामुळे. हा जो मार्स ग्रह होता है ना, मंगळ ग्रह होता, हा मंगळाची खासियत काय होती की मंगळामध्ये जो चुंबकीय अक्ष होता, हा चुंबकीय अक्ष किंवा आपण त्याला म्हणू की हा जो अक्षाभोवती पृथ्वी किंवा मंगळ फिरत होता, हा अक्ष काहीसा स्टेबल नव्हता. स्टेबल म्हणजे कसा, कधी अक्ष असा राहायचा, कधी असा राहायचा, कधी असा व्हायचा, कसाही व्हायचा. म्हणजे याच्यामध्ये जी उलथापालथ होत होती ते भूगर्भामध्ये, ते पण मॅग्नेटिझम डेव्हलप करत होतं, पण तो जो मॅग्नेटिझम आहे हा स्टँडर्ड लेवलवर टिकून राहत नव्हता, कारण त्याच्या जॉग्राफिकल ॲक्सिसची नेहमी काय होत होती, उलथापालथ होत होती. आणि याच्यामुळे सौर विंडने त्यावरचा ॲटमॉस्फिअर पूर्णपणे नष्ट केला आणि आज एक मंगळ फक्त कसा नॉन लिव्हिंग, अजीवित घोडा आहे है ना, पण त्यामध्ये कधीतरी जीवसृष्टी अशी होती असं मानलेलं आहे. म्हणजे आपण एक समजूया की भौगोलिक अक्षाभोवती पृथ्वीचं फिरणं हे स्टेबल आहे ना, करोडो वर्षापासून पृथ्वी त्याच वेळेस आपली दिशा बदल करते आणि त्याच हिशोबाने करते. दुसरी, पृथ्वीच्या भूगर्भात सुरू असलेल्या हालचालीमुळे तो लावा सबस्टन्स जो आहे तो वरखाली होत राहतो, त्यामुळे पृथ्वी मॅग्नेट बनते आणि येणाऱ्या सौर वाऱ्यापासून काय करते, आपला बचाव करते. तर हा एक स्पेशल यूज आहे कशाचा, पृथ्वीचं मॅग्नेटिझम असण्याचा. हा इम्पॉर्टंट यूज आपल्याला जिवंत ठेवून आहे. आता ॲक्च्युली कसं आहे की हा जो नॉर्थ आहे आणि हा नॉर्थ आहे, हा नॉर्थ कन्फ्युजनसाठी तसा ठेवला. म्हणजे ज्या शास्त्रज्ञांनी हे शोधून काढलं त्या शास्त्रज्ञाने जेव्हा बघितलं असेल फर्स्ट टाइम की आम्ही लटकवलेला मॅग्नेट असा लटकला, तर त्याने ॲक्च्युली असं करायला पाहिजे होतं. त्याने याला साऊथ म्हणायला पाहिजे होतं आणि याला नॉर्थ असं म्हणायला पाहिजे होतं. कारण नॉर्थ बघा पृथ्वी एक, इथे किती मॅग्नेट दिसतात तुम्हाला, हा आहे चुंबक नंबर 1 म्हणजे पृथ्वी, हा आहे चुंबक नंबर 2 म्हणजे काय, आपला साधा मॅग्नेट. मग हे दोनही मॅग्नेट जेव्हा एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील तर ते कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर एक तर त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन होईल नाही तर रिपल्शन होईल. तर सपोज करू आपण की याच्यामध्ये अट्रॅक्शन झाला म्हणून हा स्टेबल झाला आणि हा स्टेबल झाला, तर या नॉर्थला अट्रॅक्ट करणारा हा काय असेल, साऊथ असेल, असं ठरवायला पाहिजे होतं शास्त्रज्ञांनी. पण त्यांनी एक कन्फ्युजन दूर केला. त्यांना वाटलं की जर आपण पृथ्वीचा नॉर्थ आणि मॅग्नेटचा नॉर्थ आपण इक्वल मानला तर त्याच्याने काय होईल, लोकांचं कन्फ्युजन नाही राहील. तर ते मानून घेतलं की तो नॉर्थ पोल आहे, तो नॉर्थ आहे आणि तो साऊथ आहे. म्हणजे आपण जो जिओग्राफिकल नॉर्थ डायरेक्शन आहे, जे मॅग्नेटिक नॉर्थ डायरेक्शन आहे, त्याच दिशेनं आपलाही नॉर्थ डायरेक्शन ठेवायचा.
याच्याने काय होईल की कधीच कन्फ्युजन राहणार नाही. जसं असं बघा, भौगोलिक अक्ष जो आहे त्याचा नॉर्थ आणि चुंबकीय अक्ष आहे त्याचा नॉर्थ आपण वेगवेगळा घेतला असता. म्हणजे तो नॉर्थ म्हटला असता, तो साऊथ म्हटला असता. मग याला नॉर्थ म्हणून म्हटलं असतं, त्याला साऊथ म्हटलं असतं. याच्याने काय झालं असतं, उगाचच कन्फ्युजन झालं असतं. म्हणून पृथ्वीचा भौगोलिक उत्तर ध्रुव, पृथ्वीचा चुंबकीय उत्तर ध्रुव आणि आपण सस्पेंड केलेला मॅग्नेटचा उत्तर ध्रुव एकच डायरेक्शन आहे असं समजायचं. असं हे ठरवलं असेल त्या शास्त्रज्ञांनी, म्हणून तो नॉर्थ नॉर्थ साऊथ साऊथ असं मॅचिंग केलं. आय होप यू अंडरस्टूड. अजय, यू अंडरस्टूड? बिलकुल बिलकुल असं व्हायला पाहिजे होतं, पण तसं होत नाही. तर हे आणखी काही प्रश्न आहेत तुम्हाला? ओके, एक लास्ट 2 मिनिटात संपवतो, मग त्यानंतर थांबू, कारण त्यानंतर थोडा लांब टॉपिक. तर आपल्याला माहिती आहे की हा जो चुंबक असतो किंवा मॅग्नेट असतो, हा मॅग्नेट खूप दूरपर्यंतच्या एरियामध्ये प्रभावी नसतो. म्हणजे हा सपोज करा मॅग्नेट आहे नॉर्थ साऊथ. मी इथे खिडा ठेवला लोखंडाचा, तर हा खिडा कदाचित ह्या मॅग्नेटद्वारे अट्रॅक्ट होणार नाही. ओके, हा अट्रॅक्ट केला जाणार नाही. मग कसं करायचं, म्हणजे का नाही अट्रॅक्ट झाला, तर याचं कारण असं की या चुंबकाला याचा एक क्षेत्र असतो. या चुंबकाला याचा एक क्षेत्र असतो. चुंबकाला त्याचा एक क्षेत्र असतो. जर त्या क्षेत्रामध्ये आपण हा खिडा घेऊन गेलो तर चुंबक त्याच्यावर आकर्षणाचा इफेक्ट टाकतो. पण या क्षेत्राबाहेर जर आपण असू तर चुंबकाचा त्या क्षेत्राबाहेर काहीही परिणाम राहणार नाही. तर हा जो एरिया असतो, हा जो ड्रॉ केला आहे याला चुंबकीय बलरेषा म्हणतात. हे तर आपण उद्या शिकूया. पण हा जो रेषांद्वारे बनलेला जो क्षेत्रफळ आहे त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण म्हणतो चुंबकीय क्षेत्र. याचं नाव काय विद्यार्थ्यांनो, चुंबकीय क्षेत्र. त्याला आपण इंग्लिशमध्ये मॅग्नेटिक फील्ड असं म्हणतो. इंग्लिशमध्ये काय म्हणतो, मॅग्नेटिक फील्ड. तर ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे, या मॅग्नेटिक फील्डच्या या चुंबकीय क्षेत्राच्या दायऱ्यामध्येच, त्याच्या रेंजमध्येच चुंबकाचं आकर्षण किंवा प्रतिकर्षण, अट्रॅक्शन आणि रिपल्शन हे गुणधर्म दिसून पडतात. या एरियाच्या बाहेर दिसत नाही. बरं, मग ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे याला आपण मोजतो कसं, ते याचं एसआय युनिट आहे टेस्ला. याचं एसआय युनिट काय विद्यार्थ्यांनो, टेस्ला. आणि सीजीएस युनिट आहे गॉस. टेस्ला आणि गॉस हे दोन्ही नावं आहेत, शास्त्रज्ञांची नावं आहेत. यांनी मॅग्नेटिझमबद्दल भरपूर काही प्रयोग केले आहेत आणि भरपूर काही सिद्धता करून दिली आहे, म्हणून युनिट्सला त्यांचे नाव दिले आहे. तर हा एसआय आणि गॉस हे दोन रिलेशन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके, आणि हे सुद्धा की 1 टेस्ला म्हणजे 10⁴ गॉस असं होते. 1 टेस्ला म्हणजे 10⁴ गॉस असते ना. आपल्याला एसआय आणि सीजीएस मध्ये एक रिलेशन सापडतो ना. 1 टेस्लाचा अर्थ 10⁴ गॉस एवढा होतो. तर हा युनिट कशाचे, टेस्ला आणि गॉस, तर चुंबकीय क्षेत्राचे एकक आहे. ओके, बोला विद्यार्थ्यांनो, समजून आलं? हॅव यू अंडरस्टूड टेस्ला अँड गॉस? प्लीज रिप्लाय. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर मग आपण इथे थांबूया. ओके, जर तुमचे प्रश्न असतील तर प्रश्न विचारा, अदरवाईज आपण थांबू इथे. ओके ओके,
तर पुन्हा एकदा प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीच्या वतीनेच तुम्हा सर्वांचं धन्यवाद. आपलं फिजिक्स येत्या काही दिवसातच संपणार आहे आणि त्यानंतर आपण रसायनशास्त्राला सुरुवात करणार. तर असेच तुम्ही बनून राहा, क्लासेस अटेंड करा. एक्झाम जवळ आली आहे, तुम्हाला क्लासेसचा नक्की फायदा होईल. तर इथे आपण थांबूया विद्यार्थ्यांनो. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस टाईम. एन्जॉय युअर स्टडीज अँड सी यू टुमॉरो. बाय बाय.